कृषीप्रधान देशामध्ये हरित क्रांती घडवून आणण्यामध्ये ज्या राज्यातील महत्त्वाचे योगदान होते, त्या राज्यातील शेतीचे सोने पिकणारी जमीन वाळवंट बनण्यात जमा आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासारख्या कृषीप्रधान राज्यामध्ये युरियाच्या अवाजवी वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत. युरियाच्या चुकीच्या वापरामुळे जमीन संक्रमित झाली आहे. त्याचा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. जमिनीच्या आरोग्यावर, उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या युरिया खताचा वापर अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर असलेल्या महत्त्वाच्या 5 राज्यात निम्म्यावर आल्यामुळे भविष्यात या राज्यातील शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतात 2021-22 या वर्षात शेतीसाठी वापरल्या गेलेल्या एकूण 341.73 लाख टन मेट्रिक टन युरिया या रासायनिक खतांपैकी निम्म्या खताचा वापर देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या 5 राज्यात झाला आहे. तर युरिया खते वापरण्याविषयी शेतकऱ्यांची पसंती काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पिकांना नत्रांची मात्रा तत्काळ लागू पडते. पिकांची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी आहे. बाजारात युरिया सहजपणे उपलब्ध असतो. ड्रिपच्या माध्यमातून देता येतो. काही प्रमाणात फवारणीद्वारे सुद्धा देता येतो. पिकांना विभागून देण्यास योग्य असल्यामुळे शेतकरी युरिया खत वापरास अधिक पसंती देतो. युरिया खताचे गुणधर्म. युरिया हे कृत्रिम सेंद्रिय नत्रयुक्त खत आहे. युरियामध्ये 46% अमाइड नत्र असते. खत पांढरे शुभ्र, दाणेदार आणि पाण्यातून पूर्णपणे विरघळणारे असते. युरिया खत आम्लधर्मीय आहे. युरियामध्ये 20.6% ऑक्सिजन, 20% कार्बन आणि 60% हायड्रोजन आणि 1 ते 1.5% बायोरेट हे उपघटक असतात. पावसाळ्यात तसेच दमट हवामानात आर्द्रता शोषून घेतल्यामुळे या खताचे खडे तयार होतात. तसेच अन्य खतात मिसळताना पाणी सुटणार नाही याची खात्री करावी. नत्राचे अमाइड रूपांतर युरिएज विकारामुळे अमोनियम होऊन नंतर ते नायट्रेट स्वरूपात होते. युरियाचा वापर का घातक आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. केवळ नत्रयुक्त खताचा वापर केला तर पिकाची फक्त शासकीय वाढ होते. रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट होते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते आणि पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब नत्र याचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्याची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनियम वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टर सारख्या जीवाणूंच्या वाढीव अनिष्ट परिणाम होतो. गांडुळाच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे भूगर्भातील पाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते. जलचर प्राण्यांची हानी होते. पाण्यातील शेवाळ व पान वनस्पतींची वाढ होते. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे हवेचे प्रदूषण होते. युरियातील अमाइड नत्राचे रूपांतर अमोनियम आणि नायट्रेटमध्ये होते. नायट्रस ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड यासारखे नत्राचे वायू हवेत प्रदूषण वाढवतात. हे वायू 300 पटींनी कार्बन डायऑक्साईडपेक्षा घातक आहेत. पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन वायूच्या थरास छिद्रे पाडून सूर्यापासून उत्पन्न झालेले अतिनील किरणे जमिनीच्या पृष्ठभागावर पोहोचतात. त्यामुळे वातावरणातील तापमान वाढण्यास मदत होते.